दुर्गादेवी माते की. नक्कीच धन्यवाद. प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घ्यायचा या सोहळ्याचा, या अंतिम सामन्याचा. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला पांथर्स या संघाने आणि सलामीसाठी नक्कीच येणार आहे तो ओमकार आणि त्याचे सहफलंदाज अर्थातच ज्याने मागील सामन्यात तीन उत्कृष्ट झेल घेतले होते असा हा मनोज चौरसिया. कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्याचा अंतिम फेरीचा हा सामना. प्रत्येक संघ जिद्दीने प्रयत्न करत होता. दोन संघांनी अंतिम फेरी गाठली मेहनतीच्या जिद्दीच्या जोरावर. इकडे अर्थातच लायन्स आणि पॅन्थर्स. संतोष वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येणार आहे. अर्थातच पहिल्या सामन्यापासून वैयक्तिक षटकाची धुरा समर्थपणे हे वाहताना बघतोय कर्णधार शुभम तळदेकर यांनी दाखवला निर्णय सार्थ ठरवताना. विश्वास नक्कीच आहे, विश्वास आहे तो आपल्या गोलंदाजावर. ज्याप्रमाणे शुभमने उल्लेख केला की तो स्वतः एक गोलंदाजी करतोय, हर्ष आहे. आणि त्यानंतर जर बघितलं तर संतोष आणि शेवटचं षटक अर्थात ओमकार मोरे ज्यांनी देखील मागील सामन्यात चांगली फलंदाजी केली होती. हे चार गोलंदाज समर्थपणे धुरा वाहताना दिसतील ते पॅन्थर्स या संघाकडून. चला जोरदार प्रेक्षकांच्या टाळ्या होऊन जाऊ द्या. अंतिम फेरीचा हा सामना रणसंग्राम प्रेक्षकांनी दिलेला आहे. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिलं षटक संतोष मोरेच्या माध्यमातून सामना करतोय तो लायन्स संघाचा कर्णधार अर्थातच ओमकार कोकाटे. 10:40 हा सामना इथे सुरू होतोय. वैयक्तिक पहिला संघासाठी पहिलं षटक उजव्या हाताची गोलंदाजी पंचांच्या उजव्या बाजूने सामना करतोय ओमकार कोकाटे. आकुटबल चेंडू बेरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. वैयक्तिक खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय. 2 या धावसंख्येने मी मगाशीच म्हणालो की हर्ष माळी यांच्या माध्यमातून प्रत्येक दुहेरी धावाला 100 रुपयाचं पारितोषिक, तसेच प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक. आणि याची सुरुवात इथे झाली ती आपण ओंकारच्या माध्यमातून बघतोय. पहिलं षटक इथे प्रगतीपथावर आहे. ओमकार स्वतः कर्णधार. प्रत्येक सामन्यात सलामीला येण्याचं मानस, तशाच प्रकारे कामगिरी. यावेळी आखूटप्प्याचा चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चोरटी धाव होऊ शकते काय? नक्कीच ताळमेळ चांगला आहे दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान. नजरानजर झाली, धाव घेण्याचा प्रयत्न, सफल असा प्रयत्न. आणि आपण बघतो की विश्वास आहे समोर. जर मनोज चौरसिया सारखा देखील एक फलंदाज आहे, त्यामुळे विश्वास दाखवणं तेवढं गरजेचं आहे. धावसंख्या झाली ती 3 बिनबाद 3 धावा. अंतिम फेरीचा हा 16 सामना रंगतदार सामना व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं नक्कीच फेडलं जाईल अशी आपण आशा करूया. पुन्हा एकदा तयार संतोष. यावेळी देखील आखूटप्प्याचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी समय सूचकता नव्हती या फटक्यामध्ये. ज्यावेळी आपण बघितलं की चेंडूच्या रेषेत न येता जागेवरून फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवलं नाहीये. त्यामुळे धावसंख्येत देखील भर होते. धावसंख्या झाली ती 4. आतापर्यंत 3 चेंडू 4 धावा इथे फटकावल्या त्या लायन्स संघाने. वारंवार आखूटप्प्याची गोलंदाजी, उसळता चेंडू होता, अंदाज आला चेंडूचा, पुरेपूर चेंडूच्या रेषेत आले आणि स्वतःला चांगलं सिद्ध करण्याचा प्रयत्न दिसतोय तो ओंकार कोकाट्याच्या माध्यमातून. चेंडू गेलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 6. चांगली फटकेबाजी इथे बघायला मिळणार आहे या दुर्गादेवीच्या पटांगणात. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी होते, त्याच प्रकारचा फटका इथे बघायला मिळतोय. शांत आणि संयमी नेतृत्व, चांगलं तर कर्तृत्व आपोआपच घडणार आहे. नेतृत्वाचे गुण आहेत ते शुभमकडे, नेतृत्वाचे गुण आहेत ते ओमकारकडे, परंतु आता मात्र कोणत्या गुणाला वाव मिळणार आहे, कोण वाव देणार आहे, कोण कशा प्रकारे जिद्द देणार आहे, परिस्थितीनुसार खेळ बदलत राहणार नक्कीच. धावसंख्या मात्र वेगाने वाढताना. धावसंख्या झाली ती 8. घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या खेळपट्टीवर रंगणारे हे सामने आणि हा अंतिम सामना. पुन्हा एकदा यावेळी मात्र पंचांकडनं बघूया
पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. चला, पंचांचा निर्णय काय आहे तो पंच आपल्या जागेवर जाऊन नक्कीच कळवतील आपल्याला. नक्कीच पंचाने मृत चेंडू अर्थातच डेड बॉल घोषित केला, त्यामुळे जर पहिल्यांदा आपण बघतोय जर खेळपट्टीवर चेंडू पडला नाही तर हा डेड बॉल घोषित करण्यात येईल, त्यानंतरचा चेंडू मात्र नो घोषित करण्यात येईल, याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा संतोष तयार, पंचांच्या उजव्या बाजूने सामना करतोय ओंकार. जमीन लगतचा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण टिकले, हर्षच्या माध्यमातून धाव घेण्यापासून वंचित ठेवलं. षटक संपलं, पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 8 धावा. वाजवा. पहिल्या षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती बिनबाद 8 धावा. आणि हर्ष, ज्याप्रमाणे सरांनी देखील प्रसाद सरांनी उल्लेख केला, हर्ष एक उदयोन्मुख खेळाडूच्या शर्यतीत नक्कीच त्याचं नाव असणाऱ्या डावखुरा गोलंदाज. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक पंचांच्या उजव्या बाजूने सामना करतो तो मनोज. या सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने फेकून दिलाय चेंडू मैदानाबाहेर, 2 धावा. गोशांकित क्षेत्रात चेंडू जातोय, चांगला अंदाज घेतलाय चेंडूचा. फिरकी पद्धतीची गोलंदाजी आपण बघतो की डावखुरा गोलंदाजाला एक विशिष्ट शैली जन्मताच प्राप्त झालेली असते, त्यामुळे चांगली गोलंदाजी करणं त्यांच्या रक्तातच असतं. तशा प्रकारे गोलंदाजी चालली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी शुभम यांनी चांगल्या रीतीने ते क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आपण बघतोय मैदानात चेंडू, प्रत्येक चेंडूवर आपला गोलंदाजाचा पाठिंबा पाठबळ वाढवताना शुभम, त्यामुळे त्यांनी तिथे क्षेत्ररक्षणाची जागा स्वीकारली असावी. हळूवार टाकला चेंडू, यावेळी डाव्या एसटी बाहेरचा चेंडू होता. पंचांनी आपले हात सरसावले, स्वैर मारा, अवांतर धावसंख्येत वाढ होते, धावसंख्येत 1 ने भर होते, धावसंख्या झाली ती 11. दिशाहीन गोलंदाजी, हळूवार पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न वारंवार आहे, परंतु ज्यावेळी आपण फिरकी गोलंदाजी करतो त्या फिरकी गोलंदाजीला आपल्या टप्प्यावर अचूक नियंत्रण ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. गती थोडीशी कमी असते फिरकीला, आपल्याला सगळ्यांनाच माहिती, परंतु टप्प्याचं अनुकरण नक्कीच करावं लागतं. यावेळी चेंडूने बॅटची कड घेतल्या गेलेला तो फाईन लेगच्या दिशेने. उदय खरपे यांच्या इथे जे प्रेक्षक बसले, कृपया तरी आपले पाय वरती करायचेच विनंती आहे. त्याच लाईनीत कृपया क्षेत्ररक्षणासाठी अडथळा होणार नाहीये, कृपया सहकार्य करायचं आहे. फक्त आपले पाय वरती घ्या, जेणेकरून क्षेत्ररक्षक चेंडू अडवताना तिथे काही इजा होणार नाही, पडणार नाही. कृपया, नाहीतर थोडंसं वरच्या पायरीवर जा, कृपया. धन्यवाद. पुन्हा एकदा हर्ष तयार, सामना करतो मनोज. यावेळी समोर मारण्याचा फटका, चेंडू मैदानात जेल बाद होतात का, जेल सुटलाय आणि ताळमेळ नाहीये. बघितलं, जर यावेळी जर धावचीचा फटका बदला असता तर मात्र खूप महागडं ठरलं असतं. जोपर्यंत झेल होत नाही, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आधीच आपण त्यांनी मनोमन ठरवलं की हा झेल उडलाय आणि तो झेल टिपला जाईल, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाहीये. स्वतःवर काहीसे नाराज आहेत. त्यानंतर कर्णधार देखील बघतो ओमकार यांनी देखील नाराजी दर्शवली होती. धावसंख्या मात्र स्थिर आहे, धावसंख्या झाली ती बिनबाद 11 धावा. जीवदान नक्कीच लाभलाय. पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने, 2 धावा मिळतात, धावसंख्येत 2 ने भर होते, धावसंख्या 13. स्वतःवरचा विश्वास असणं नक्कीच इकडे महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला आपल्या अंगी असलेले ते कलागुण इकडे वाव दिला पाहिजे. मग तो फलंदाज असू दे, गोलंदाज असू दे किंवा क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, कारण अंतिम फेरीचा सामना आहे. तुम्हाला एक वर्षभर वाहवा मिळण्याची संधी असते, त्यामुळे चांगला खेळ इथे करावा लागेलच. पुन्हा एकदा मनोज चौरसिया तयार, पुढे मारण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू गेलो पॉइंटच्या दिशेने, धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. षटक संपतंय, 2 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली ती 13. वाजवा.
या बिट्स पंचांना आपल्याला इशारा केलेला आहे. षटक अर्थातच आव्हानात्मक षटक ज्याला आपण म्हणतो, चॅलेंजिंग षटक, चॅलेंजिंग ओव्हर आहे. यात आव्हान असणारे 10 धावांचं कशा प्रकारे आता हाताळतायत कर्णधार विरुद्ध कर्णधार, ओमकार विरुद्ध शुभम. थांबा जरा, प्रेक्षकांना जाऊ द्या. तिसरं षटक, जी नवीन संकल्पना कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5व्याच्या माध्यमातून आपण बघतो की तिसरं षटक हे आव्हानात्मक षटक. त्यामध्ये तुम्हाला 10 धावा इथे फटकायला लागतील, अन्यथा जर 10 धावा या षटकात येत नाही तर तुम्हाला निम्म्या धावा इथे वजा कराव्या लागतील. आता बघूया कशा प्रकारे षटक हाताळतोय तो शुभम. सामना करतोय कर्णधार ओमकार. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक. सुंदर चेंडू, यावेळी मारलेला फटका मैदानातच आहे आणि हा ओमकार बाद, मोठा झटका. ओमकार सारखा खंदा फलंदाज, उत्साहाचा चैतन्याचं वातावरण लगेच पॅन्थर संघ, कारण ओमकारच्या गडी बाद या महत्व माहिती आहे की ओमकार सारखा फलंदाज बाद झाला, त्याची जागा घेण्यासाठी आलेला पुढील फलंदाज अर्थातच रुपेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला, फटका फसलाय. चेंडूने उंची घेतली, तो थोडासा वर आदळलाय तो बॅटवर आणि चेंडू मैदानातच झेलबाद. यावेळी देखील तसाच फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू गेला तो कव्हरच्या दिशेने. एक धाव मिळाला, दुसरा धावाचा इथे प्रयत्न होणार का? दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. रुपेश यांनी थोडंसं थांबवलंय आपल्या सहफलंदाजाला अर्थातच मनोजला. धावसंख्या झाली ती 14, एक गडीच्या मोबदल्यात. तसं बघितलं तर 2 चेंडूत आतापर्यंत केवळ एकच धाव इथे मिळते, परंतु एक चिंतेची बाब म्हणजे ओमकार माघारी. आता मात्र पुरेपूर आपला अनुभव पणाला लावावा लागेल तो मनोज यांना, रुपेश यांना. सुंदर चेंडू समोर मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने, बघूया किती धावा मिळतात. 2 धावा इथे नक्कीच मिळतात. धावसंख्येत 2 ने भर होते, धावसंख्या झाली ती 16. आता मात्र समर्थपणे धुरा वाहावा लागणार आहेत, ती म्हणजे रुपेश असू दे किंवा मनोज असू दे, कारण प्रत्येक वेळी ओमकारच फलंदाजी करत असं नाहीये, त्यामुळे आपल्याला देखील फलंदाजीची धुरा वाहणं गरजेचं आहे. बघूया मनोज कशा प्रकारे हल्ला चढवणार आहेत का शुभम यांच्यावर. चांगली गोलंदाजी शुभमच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू, यावेळी फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आला नाही. पुन्हा एकदा त्याच प्रकारची छोटी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाची साथ इथे लाभत नाहीये. एक धाव मात्र घेतले, धावसंख्येत 1 ने भर होते, धावसंख्या झाली ती 17 धावा. अजूनपर्यंत 3 चेंडू 4 धावा आल्यात, अजूनही 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू, आव्हानात्मक षटक आहे, सामना करणार तो रुपेश. हे आव्हान पार पाडू शकतात का? हे आव्हान पेलू शकतात का लायन्स संघ? पुन्हा एकदा शुभम तयार. तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू, सामना करतोय रुपेश. आखोडब्याचा चेंडू होता, डाव्या अष्टी बाहेरचा चेंडू, पंचांकडे दाद मागताना पंचांनी मात्र दाद फेटाळून लावले. चेंडू निर्धाव निघतोय. चांगलं षटक आतापर्यंत आणि एका चेंडूवर 6 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 6 धावा या आव्हानात्मक षटकात. बघूया कशा प्रकारे फायदा उचलता येतोय का लायन्स संघाला. शुभम पॅन्थर संघाचे अष्टपैलू व्यक्तिमत्व, कर्णधार, खेळाडू सगळ्याची धुरा समर्थपणे सांभाळताना इकडे आपल्या संघासाठी. आडव्या बॅटने मारलेला फटका, केवळ 2 धावा मिळतील इथे. धावसंख्येत 2 ने भर होते, धावसंख्या झाली ती 19. मात्र या षटकात केवळ 6 धावा आल्यात, त्यामुळे 3 धावा इथे कमी होतील आणि धावसंख्या 14. माफ करा, धावसंख्या झाली ती 16. पुन्हा एकदा विनंती करतो मोरिया बिट्सला, 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे, आपण आपला सुमधुर संगीत इकडे वाजवायचं आहे.
सामन्याला परत सुरुवात होते. धन्यवाद. अतिशय सुंदर. जसं म्हणालो की क्रिकेटला संगीताची साथ अर्थातच दुग्ध शर्करा योग या दुर्गादेवीच्या पटांगणात पुढील षटक घेऊन येतो तो पुन्हा एकदा हर्ष. 3 षटकाच्या अंतिम असमयी धावसंख्या झाली ती 16. धावसंख्या झाली ती 16. हर्ष वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय. हर्ष फिरकी गोलंदाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. चेंडू फक्त प्रेक्षकांजवळ गेलाय. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्यात 17 धावा. ज्यावेळी ओंकार बाद झाल्यानंतर कुठेतरी लगाम लागलाय का? नाराज नक्कीच असतील स्वतःवर ओंकार. फलंदाजी करायची होती अंतिम फेरीच्या सामन्यात. प्रदर्शन दाखवणं गरजेचं होतं परंतु तितकीच भेदक गोलंदाजी. यावेळी मात्र रुपेश आहे. अजूनही मी सामना हरलेलो नाहीये. सामना सुरू आहे. माझ्याकडे ती जिद्द आहे. जिद्द जिद्द आणि जिद्द या जिद्दीच्या जोरावरच बघूया किती प्रकारे आपण हा सामना आणि आव्हान पार पाडू शकतो. तर आपण बघितलं जिद्द आणि मेहनत याचं उत्तम उदाहरण क्रिकेटमधलं म्हणजे यावर्षी रणजी क्रिकेटमध्ये जम्मू काश्मीरचा संघ अंतिम विजेता संघ. बघा तुमची तिकडची भौगोलिक परिस्थिती काय आहे तरी सुद्धा जम्मू काश्मीरच्या संघाने आपल्या मुंबईला 2दा इथे हरवलं होतं मुंबईत येऊन. त्यामुळे फक्त क्रिकेट या जिद्दी मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर नक्कीच होतं. संयमाची साथ नक्कीच लागते. नशिबाची साथ देखील तेवढीच लागते. नशिबाच्या जोरावर जिद्दीच्या जोरावर चांगला संघ अंतिम फेरी पात्र ठरू शकतो. यावेळी देखील 2 धावा. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 21. धावसंख्या झाली ती 21. ज्याप्रमाणे म्हणालो की मेहनतीची गरज आहे. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नातून होतात त्या चुका. चुकातून मिळतो अनुभव आणि अनुभवातून मिळतं ते यश. यश संपादन करायचं असेल तर प्रयत्न नक्कीच करावे लागतील. यावेळी उलटा टाकलेला चेंडू. दुसरा चेंडू ज्याला आपण म्हणतो हलक्या पद्धतीने अंदाज घेतलाय. हळूवार पद्धतीचा चेंडू. ज्या वेळा आपण बघतो की फिरकी गोलंदाज फिरवतो त्यामुळे समय सूचकता टायमिंग ज्याला आपण म्हणतो वेटिंगवर चेंडू. चेंडू आपल्याकडे यायला देणं तेवढंच गरजेचं असतं आणि ते ज्ञान आहे ते रुपेश यांच्याकडे. त्यामुळे ते चेंडूला आपल्या जवळ यायला देतात आणि चांगला फटका मारला तो. धावसंख्या झाली ती 23. या खेळपट्टीची जाण नक्कीच आहे. हे जेवढे सगळे खेळाडू 8 संघातले खेळाडू प्रत्येकाला खेळपट्टीची जाण नक्कीच होती. त्यामुळे त्यानुसार त्यांचं प्रदर्शन इथे सुरू आहे. पुन्हा एकदा हर्ष तयार. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. सामना करतोय तो रुपेश. यावेळी देखील तशाच प्रकारचे चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रत्येक चेंडूवर दुहेरी धाव घेण्याची किमया आज साकारतोय. धावसंख्या झाली ती 25. नक्कीच की रुपेश याला देखील झगडावं लागतंय परंतु व्यवस्थित फटकेबाजी चालू आहे. ज्याप्रमाणे चेंडू येतोय त्याप्रमाणे चेंडू थ्रोलवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो अतिशय समर्थपणे सुरू आहे. कारण मात्र एकच आहे ते म्हणजे कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026 पर्व 5. एक आगळा वेगळा चैतन्याचं उत्साहाचं वातावरण अर्थातच प्रेक्षकांची साथ देखील लाभलेली आहे अंतिम फेरीच्या या सामन्यात. घरबसल्या देखील आपण प्रोलिंगच्या माध्यमातून हे सर्व सामने बघू शकता. धावसंख्या झाली ती 25. 1 गडीच्या मोबदल्यात आणि 1 गडी म्हटलं तर कोणतं ओंकार कोकाटे. ज्याप्रमाणे मागील सामन्यात आपण बघितलं की पहिल्या दुसऱ्या चेंडूवर ज्यावेळी शुभम बाद झाला त्यानंतर समर्थपणे धुरा वाहून नेली ती ओंकार मोरे यांनी आणि तशाच प्रकारची कुठेतरी पुनरावृत्ती चालू आहे ते रुपेशच्या माध्यमातून. सातत्य करण्याची कामगिरी करण्याची गरज आहे संघाला. रुपेश कोलवर पद्धत चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण. यावेळी निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे अजूनही 25. 4 षटकाच्या अंतिम समय धावसंख्या झाली 1 गडी बाद 25 धावा. वाजवा. थांबा आता थांबा जाऊ दे. प्रेक्षक अजूनही बघतोय. प्रेक्षकांची गर्दी सुरू आहे. चला मनोज चौरसिया रिटायर हट म्हणून बाद देण्यात येते त्यामुळे आता दुसरा गडी बाद झाला 25 या धावसंख्येवर आणि दुसरा फलंदाज झालाय तो ओंकार मयेकर. शेवटचा 2 षटकांचा इथे खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंचा खेळ. 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त एक सन्मानजनक आव्हान उभं ठेवायला लागेल कारण समोर बघितलं तर शुभम आहे
त्यानंतर राकेश आहे, ओमकार आहे स्वतः, त्यामुळे सन्मानजनक धावसंख्या होणं गरजेचं आहे याची जाणीव कल्पना पुरेपूर असणार आहे ती लायन्स संघाला. थोडंसं चिंतेचं वातावरण नक्कीच आहे खेळाडू कक्षात. सुंदर फटका समोरच्या दिशेने मारलेला, आला मला का पटवला खणखणे कोतुंगा षटकार. सामन्याचं इथे थेट प्रक्षेपण सुरू आहे, तर कृपया थोडीशी काळजी घ्या. तुमचा उत्साह दांडगा आहे, तुम्ही त्यांचे पाठीराखे देखील आहेत, परंतु आपल्या विभागात सामने सुरू आहेत. कुंभारवाडा प्रीमियर लीग हे नाव तिथे थेट प्रक्षेपणासाठी येतं, त्यामुळे फक्त तेवढी काळजी घ्या. बाकी तुमचा उत्साह असाच असू द्या. नक्कीच या षटकाराबरोबरच मनोबल उंचावलेलं आहे. जेवढा वेगवान चेंडू टाकला होता शुभम याने तेवढाच वेगवान चेंडू फटकावण्यात यश आले ते ओमकाराने. पुढील चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी होणार आहे बघूया ओमकारच्या माध्यमातून. हळूहळू टाकला चेंडू, यावेळी आखुंडापचा चेंडू भिरकावून दिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने. अचानकपणे तंबूमध्ये एक उत्साहाचं वातावरण लायन्स संघाच्या दिशेने आपण बघितलं. अमय जावकर यांच्याकडे अजून एक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. पुन्हा एकदा तयार आहे. धावसंख्या झाले 33 धावा. पुन्हा वारंवार आकुटप्पाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याचा प्रयत्न होणार आहे का इथे? धाव घेतली जाते, चोरटी धाव. ताळमेळ चांगला आहे. धावसंख्या देखणे बरोबर धावसंख्या झाली ती 34. अचानक आपण बघितलं जो खेळाडू कक्ष शांत चिंतेत बसला होता, एक षटकाराने उमेदीचं वातावरण. क्रिकेट अनिश्चितचा खेळ काय हे दाखवून देतं उत्तम उदाहरण. कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा पारडा कोणत्या संघाकडे झुकेल हे कोणी सांगू शकत नाही. एक संधी दिली ओमकारला, ओमकारने आल्या त्या संधीचं सोनं केलं, षटकार मारला, थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला शुभम यांच्या. रुपेश बघूया आकुटप्पाचा चेंडू होता, रेषेत आले, भिरकावून दिला, पुन्हा एकदा दुहेरी धाव. मोरिया बीट्स ज्याप्रमाणे फटका उत्साहाचं वातावरण खेळाडूमध्ये उत्साह निर्माण करतो, त्याप्रमाणे मोरिया बीट्स संगीत अख्ख्या प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करते. धावसंख्या झाली ती 36. 2 गडीच्या मोबदल्यात यावेळी रुपेश सामना करेल तो शुभम तळदेवकर यांचा. हळू टाकलेला चेंडू, यावेळी फिरकी पद्धतीची गोलंदाजी, यंदा झाला नाही. समोरनं फक्त मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क देखील झाला नाही आणि निर्धाव चेंडू टाकण्याचं निर्भय यश प्राप्त केलं ते मात्र शुभम याने अनुभवपणाला लावला. शुभम याने बघितलं की ज्यावेळी मी वेगवान गोलंदाजी करतो त्यावेळी समोर फटके मारले जातात, मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने फटके मारले जातात, त्यामुळे कुठेतरी त्यांनी थोडासा बदल केला आपल्या गोलंदाजीत. हळूवार फिरकी गोलंदाजी केली आणि त्याचा फायदा नक्कीच झाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या झाली ती 36. 5वं षटक इथे प्रगतीपथावर आहे. यावेळी रुपेश कशा प्रकारे सामना करतोय वारंवार, यावेळी हलक्या पद्धतीने टाकला चेंडू, झेलबाद होणार आणि यावेळी तिसरा झटका, रुपेश माघारी. 5 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 36. 3 गडींच्या मोबदल्यात. आणि शेवटचं षटक घेऊन येतो तो पुन्हा एकदा ओमकार मोरे. मागील सामन्याचा सामनावीर समोर आहे तो ओमकार मयेकर.
कोणता ओमकार बाजी मारणार आहे? लायनचा ओमकार बाजी मारतो की पॅन्थरचा ओमकार? बघूया. पहिल्या डावाचा हे शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक टाकण्याची जबाबदारी पुन्हा एकदा ओमकार मोरे यांच्या खांद्यावर. आतापर्यंत 30 चेंडूच्या खेळात 36 धाव फटकावल्यात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी अंतिम महत्वाचं निर्णायक षटक सामना करतोय ओमकार मयेकर. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीचा मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू मात्र निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू मध्ये सामन्याचं समीकरण बघा बदलताना दिसेल. जर ओमकार मयेकर इथे षटकार मारतो तर कौशिक पवार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर करण्यात आलंय. ओमकार मयेकर, बक्षिसांची खैरात आणि कारण एकच, कुंभारवाडा प्रीमियर लीग. पुन्हा एकदा ओमकार मोरे की ओमकार मयेकर. हा कुठं चेंडू भिरकावलाय. एक धाव. चेंडू गेलाय तो घोषांकित क्षेत्रात. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाले ती 37 धावा. आज सकाळपासून एकाही संघाची धावसंख्या 50च्या वरती गेली नाहीये. आपण बघितलं तर सगळ्या निचांक धावसंख्या होतीये, कमी धावसंख्या होतीये. धावसंख्या झाली ती 37. 3 गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा ओमकार मोरे तयार. पंचांच्या उजव्या बाजूने सामना करतो ओमकार मयेकर. लायन्स समोर टाकला, चेंडू भिरकावलाय. यावेळी मात्र चेंडूला उंची होती परंतु क्षेत्र व्यवस्थित निवडता आलं नाही. या दोन प्रकारे फलंदाजी करता येतो. सामना करणार आहे ओमकार मोरे यांचा. आकुटव्या चेंडू वारंवार त्याच ठिकाणी. बरोबर आहे, अतिशय चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी चालली आहे ती ओमकार मोरे यांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 41. अजूनही 2 चेंडूंची इथे खेळ बाकी आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी, वारंवार आकुटप्याची गोलंदाजी करून प्रवृत्त करतात ते लेग साईडला मारायला ओमकार यांना. यावेळी मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी. दडपण थोडंसं घेतलं का, कारण वारंवार आपण बघितलं आणि या खेळपट्टीची ही खासियत आहे. कारण खेळपट्टीच्या नुसार जर आपण बघितलं, ज्यावेळी धावांचा पाठलाग करायचा असतो किंवा जास्तीत जास्त धावा समोर मारायला द्यायच्या नसतील तर प्रत्येक गोलंदाज हा आखूड टप्प्याची गोलंदाजी करतो, जेणेकरून बंधनकारक होतं की फलंदाजी करताना स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटच्या दिशेने मारायला. धावसंख्या झाली ती 42. पुन्हा एकदा ओमकार तयार. यावेळी देखील आखूड टप्प्याचा चेंडू भेरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने. धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या झाली ती 44. मोर्या बीट्स शेवटचा चेंडू आहे, तो जरा पूर्ण होऊ दे, त्यानंतर तुम्हाला संधी दिली जाईल. धावसंख्या झाली ती 44. 3 गडीच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू. ओमकार मोरे सामना करतोय ओमकार मयेकर. पुन्हा एकदा आकुटबेला चेंडू टाकणार का? चेंडू मैदानातच आहे. झेल होण्याची इथे शक्यता. एक धाव घेतली, दुसरा धावाचा प्रयत्न, झेल सुटलाय. 2 धावा इथे घेतल्यात आणि चेंडू जातोय तो मैदानाबाहेर. 2 धावा नक्कीच मिळतील. धावसंख्या झाली ती 46 आणि विजयासाठी पॅन्थर संघाला 47 धावांची गरज असेल. अर्थातच जर आपण बघितलं तर प्रति षटकामागे 8 धावा, 7 पूर्णांक जवळपास आपण 88 म्हणू शकतो धावसंख्येची गरज असणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो, मोर्या विट्स.
सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होण्यापूर्वी एक पारितोषिक आलंय. पलक पटेल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रत्येक विकेटसाठी. दुर्वेश पटेल यांच्यासाठी मात्र पलक पटेल यांच्याकडनं दुर्वेशला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रत्येक विकेटसाठी पलक पटेल यांच्याकडनं. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊयात. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवली. आजचा अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळते. जिथे आपण पाहायला गेलं तर मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मेगा फायनल मध्ये दोन टीम एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेपल्यात. एका बाजूला कुंभारवाडा लायन्स तर दुसऱ्या बाजूला कुंभारवाडा पॅन्थर. टॉस जिंकल्यानंतर पॅन्थर संघाने सांगितलं की आम्ही गोलंदाजी करू आणि गोलंदाजी करत असताना समोरच्या टीम वरती रोखण्याचा प्रयत्न झालाय तो म्हणजे विजयासाठी 47 धावांचं टार्गेट सेट केलंय. आणि लायन संघाची बॅटिंग ज्या पद्धतीने ओमकार बाद झाला आणि ओमकार बाद झाल्यानंतर ओमकार मयेकरने धुरा सांभाळली आणि आता मॅचला सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापाचं, मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आणि जाता जाता मैच सुरू करण्यापूर्वी दोन शब्द. लाखों अरमानों को चलकर हमने ये शौक पाले है. लाखों अरमानों को चलकर हमने ये शौक पाले है. कोई पूछे तो बता देना, ये खिलाड़ी सारे क्रिकेट के दीवाने हैं. ये सारे खिलाड़ी क्रिकेट के दीवाने हैं. क्योंकि संगीत सुन के ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाके भगवान नहीं मिलता. पत्थर को पूछते हैं लोग क्योंकि विश्वास के लायक इंसान नहीं मिलता. आणि आज या भागदौडीच्या जीवनामध्ये हा प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक राजा वर्ग या क्रीडा स्पर्धेसाठी एकवटला गेलाय, जोडला गेलाय. या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतोय. या क्रीडांगणामध्ये त्या सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा कुंभारवाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतो. मी आशिष सोरगे तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊयात आणि दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅचला सुरुवात होईल आणि कॉमेंटरी बॉक्स मध्ये प्रसाद सर देखील जोडले जातील. मेगा फायनलचा सामना आहे आणि आमचे मार्गदर्शक आहेत. खूप सीझन आम्ही एकत्र कॉमेंट्री करतोय आणि खूप चांगलं मार्गदर्शन राहिलंय 3 सीझनला. आणि पुन्हा एकदा कमिटीचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो की पुन्हा एकदा आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला कॉमेंट्री करण्याची संधी दिली, समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून कमिटीचे आभार व्यक्त करतो. मॅचला सुरुवात होईल. प्रारंभिक जोडी आणि खऱ्या अर्थाने प्रसाद सर देखील जोडले गेलेत. काही बिझी शेड्यूल मधून देखील आपण पाहिला गेलं तर येस बिझी शेड्यूल मधून देखील आज फायनलच्या दिशेने वळतोय आपण. मेगा फायनलची लढत, पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊयात. आदित्य अग्रवाल यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी
हॅलो विनय गेले काय गेले येस, तो आलाय त्या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा आलाय. दुखापतग्रस्त होता परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अक्षय थोडासा कमी ठेवा आवाज. थोडा थोडा थोडा. येस, थँक्यू. येस, कॉमेंट्री शिवाय मजा नाहीये, परंतु थोडंसं आपल्याला देखील सहकार्य करणं कुठेतरी महत्वाचं असेल. आणि जयवंत कोळेकर आपल्याला विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती. तो आलाय या क्रीडा नगरीमध्ये, आलाय पुन्हा एकदा आपली दहशत दाखवायला, पुन्हा एकदा सज्ज झालाय. दोन बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 1. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय. श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय. टीम पॅन्थर संघाचा गोलंदाज पुन्हा एकदा दुर्वेश. ओमकार साडी सलामीची जोडी, शुभम आणि ओमकार. ओहो, यावेळेस फटका चांगला आहे. समोरच्या दिशेला जबरदस्त स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय 2 धावांसाठी. आणि हे प्रति उत्तर होतं जिथून थांबला होता खेळ, आणि त्याचं प्रति उत्तर त्याने दिलंय. टीमची धावसंख्या 3. या धावसंख्या ओ, काय फटका, नजाकत मात्र पाहायला मिळाली. एक मिनिट अंपायर. चार धावा धावफलकावरती लागल्यात. पहिले दोन्ही बॉल ते डॉट होते आणि या 2 बॉलवरती 2-2 धावा आल्यात. म्हणजे टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 4. या धावसंख्येवरती दुर्वेश पटेल पुढचा बॉल.
टॉस हुक केलाय बॉलला. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. हुक केलाय पाठीमागच्या क्षेत्रामध्ये. जबरदस्त फटका तिथे पाहायला मिळाला. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. सहा धावा धावफलकावरती मेगा फायनलची लढत कुंभारवाडा प्रीमियर लीग 2026. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न. पहिले 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती रिलीज केले, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर काय कमबॅक केलंय ओमकार मोरेने. अगदी साजेशीर कामगिरी मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल दुर्वेश पटेलचा ओमकार मोरेसाठी लांबलचक रनअप पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल दिशा दिली आहे फक्त, परंतु या बॉलवरती कुठलीही धाव नाहीये. डॉट बॉल आलाय. पहिलं षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 6. या धावसंख्येवरती येणारे 30 बॉल 41 धाबांची गरज आहे. 30 चेंडू 41 धाबांची गरज. स्ट्रायकर एंडला आता बॅटर पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू कॅप्टन पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती डिक्लेअर आहे. शेवटच्या बॉलवरती डिक्लेअर आहे. त्यामुळे टीमची धावसंख्या 7. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय. आणि ज्या वेळेस 7 धावा धावफलकावरती लागतात त्या वेळेस आपण पाहिलं तर भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी त्याचा जर्सीचा नंबर 7 आहे आणि धावफलकावरती धावा देखील 7 पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड. पुढचा बॉल आयकॉन विरुद्ध आयकॉन. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल होता. मिडॉन त्या ठिकाणी तैनात होतं. चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. सोडून दिलाय. ओळखलं पारखलं आणि त्यानंतर पंचांचे हात समांतर धाव आली आहे. अवांतर. टीमची धावसंख्या 8. 8 ऑन बोर्ड. फटका चांगला आहे. सुरेख फटका खेचलाय. टू डी शॉट 2 धावा आल्यात. चांगला फटका तिथे पाहायला मिळतोय. परत एक वेळा मोठा फटका. काय फटका खेचलाय पाहावं लागेल. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. पंच शांत. एक्झॅक्टली पिचिंग कुठे झाली आहे आणि पंच शहानिशा करतायत आणि निर्णय दिला जाईल. आणि या बॉलवरती नेमकं घडलंय काय, किती धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि
आणि पंचांचा निर्णय मात्र काय येतो हे मात्र बघायचं आहे. आणि या बॉलवरती मात्र नेमकं घडलंय काय. फटका तर चांगला होता, एलिव्हेशन चांगलं मिळालंय आणि टीमची धावसंख्येमध्ये 2 धावा भर होतील. जबरदस्त फटका होता. ओमकारच्या विरोधामध्ये आपण पाहिलं गेलं तर शुभम बेस्ट वर्सेस बेस्ट. कोणीच कोणाला कमी नाहीये. आयकॉन विरुद्ध आयकॉन, कॅप्टन विरुद्ध कॅप्टन. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. चॅलेंजिंग ओव्हर भरपूर महत्वाची असणार आहे. हो हो, इथे काय घडलंय, इथे काय घडलंय, काय गोलंदाजी राहिली. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, अगदी लेग स्टिकच्या जवळून जाणारा बॉल इथे पाहायला मिळाला. बरोबर टप्पा हाताळला होता, पायावरती टाकण्याचा प्रयत्न, परंतु बीट केलं पूर्णपणे. अगदी आपण पाहायला गेलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल, परंतु चांगला बॉल तिथे पाहायला मिळाला. फटका चांगला आहे, सुरेख फटका. पाहावं लागेल, पाहावं लागेल. आणखीन एक मोठ्या फटक्याची ललकारी. काय फटका होता. थोडस लक्ष आमच्याकडे पण द्या. चांगले प्रयत्न केले जात आहेत. आणखीन एक जबरदस्त. आणि पाहावं लागेल, पाहावं लागेल किती धावा येत आहेत. आणि ना मुन्ना, ना बाबू, ना शोना. यस, आपण आणि काय फटका होता. आणि शुभम साठी हा डायलॉग, ना मुन्ना ना बाबू ना शोना, ना मुन्ना ना बाबू ना शोना, उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी को कहते अन्ना, आज की रात में डांस करती तमन्ना, ये बॉल जाएगी तुन्ना 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 तुन्ना. मनापासून आभार, कारण भरपूर सारी मेहनत राहिली आहे. हो, फटकावा उंच पुरा गेलाय, उंच पुरा गेलाय. पाहावं लागेल, पाहावं लागेल. पंचांचा इशारा. कमिटीची देखील भरपूर सारी मेहनत राहिली आहे. खोदून काढलाय, चांगला फटका इथे पाहायला मिळाला. परंतु या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर चांगला फटका होता. ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल खोदून काढलाय पूर्णपणे आपण पाहायला गेलं तर. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. पाहावं लागेल किती धावा येत आहेत. आणि या फटक्यामध्ये देखील ताकद होती, नजाकत होती आणि परफेक्ट मिलाफ होता.
प्रिया स्पोर्ट्स यांच्याकडनं शुभम साठी आणि ओमकार साठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. शैलेश चव्हाण यांच्याकडनं मोरिया स्पोर्ट्स कुंभारवाडा. पुढचा बॉल फटका समोर. काय फटका होता, जबरदस्त फटका. होता. आणि आता ओमकार साठी जमिनीत पिकतो कांदा आणि मुळा, जमिनीत पिकतो कांदा आणि मुळा. हा फटका आलाय नाद खुळा. काय बॉल डिलिव्हर केलाय, जबरदस्त बॉल. एक तेरी एक मेरी, जशाच तसं दिले उत्तर. टी फॉर टॅट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 25. टीमची धावसंख्या 25. 2.5 चा खेळ झालाय. 25 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, परंतु आता कमबॅक करावं लागेल. फटका समोर, फुल टॉस बॉल, परंतु 2च धावा. सलग 3 षटकारासाठी रावत स्पोर्ट्स कडनं शूज देण्यात आले आहेत. विकेट हॅट्रिक साठी देखील शूज पाहायला मिळत आहेत. आणि सामनावीर साठी आपण पाहायला गेलं तर ग्लोव्ज गार्ड रावत स्पोर्ट्स कडनं मात्र पाहायला मिळालं. फ्युजन कॅरिट्यूड यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कुपन. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर अजिंक्य बेलोसे यांच्या माध्यमातून SCS बॅट कव्हर. रिस अँड रिच यांच्या माध्यमातून भूषण नलगे यांच्या माध्यमातून देखील बॅट कव्हर मात्र पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर आयोजक कमिटीकडून चषक देखील पाहायला मिळते. क्या बात आहे. आणि इथे थोडीशी नाराजी आहे आमच्या शैलेशमध्ये. शैलेश म्हणतो की कमिटीने ज्याप्रमाणे प्रयत्न केले आहेत, खूप चांगलं काम केलं, सर्व कमिटीचं आभारी ते व्यक्त करूया. राकेश वाळेकर, रुपेश कांडके, विजय बणगे, महेश परमार, दिनेश चांगळे, शैलेश चौरस आणि दत्ता मोहिते. धावसंख्या आपण होतो जी अंकित झाली धावफलकावर 23 धावा, 23. येणारे बॉल 18 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू 24 धावांची गरज. लक्षात ठेवा, हा सामना संपल्यानंतर आपण लिंक इथे चेंज करणार आहोत आणि ती प्राइज डिस्ट्रीब्युशनची वेगळी लिंक केली जाईल. तर कमिटीसाठी जसं आपण शैलेश इथे बघतोय कारण थोडासा नाराज आहे. अकेले हम बहुत काम कर सकते हैं, अकेले हम बहुत काम कर सकते कि साथ मिलकर बहुत अच्छा काम कर सकते, हे कमिटीने दाखवलं या ठिकाणी. कमिटीचे आभार, खूप खूप धन्यवाद. आणि शैलेश दादा मगाशी म्हटला की कमिटी बद्दल बोल. जिथे तिथे यहा वहा देखू जावा, फक्त आणि फक्त KPL कमिटीचीच हवा. कारण 3 दिवस फक्त हवा तुमचीच होती आणि 3 दिवस मेहनत तुमचीच होती. आणि तुमच्यामुळे ही क्रीडा स्पर्धा अनुभवायला मिळाली, तुमच्यामुळे समालोचन करण्याला मला संधी मिळाली. आणि क्रीडा रसिक देखील, कारण एखादा इव्हेंट करणं सोपी गोष्ट नसते. कारण संपूर्ण मॅनेजमेंट असेल, टीम असतील, ऑक्शन असेल, टीम मॅनेज करणं असेल,
आणि सर्वच सर्व हे KPL कमिटीच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतं आणि भरपूर सारी मेहनत राहिली आहे. दिवस रात्र स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं आणि ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरताना मात्र पाहायला मिळते. कारण 3 दिवस ही क्रीडा स्पर्धा आणि अंतिम दिवस मेगा फायनलची लढत. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, जबरदस्त फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. लक्ष द्या फक्त. ओ लाफ केलाय बॉलला, उंच पुढे गेलाय आणि बॉलला पाठवलंय सी. फटका होता, काय जबरदस्त फटका होता आणि या बॉल वरती आपण पाहायला गेलं तर धावा आल्या त्या 6. 13 का फूल 17 का माला, 13 का फूल 17 का माला, ऐसा लंबा लंबा मारेगा पर झुकेगा नहीं साला. षटकार. कोला टाकलाय, कमबॅक केलंय. काय जबरदस्त गोलंदाज, जबरदस्त पाहायला मिळतोय. परंतु या गोलंदाजाची चर्चा भरपूर राहिली आहे. वैष्णव रावत काय गोलंदाजी करतोय, कमबॅक केलंय षटकाराला, त्यानंतर डॉट बॉल. ही खासियत आहे, दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. फुलटॉस, इथे दिशा खराब होती, दिशा खराब पाहायला मिळाली. नो बॉल आहे, पंचांचा इशारा. एक नम्र विनंती आहे, तिथे काही इन्सिडेंट झाला असेल तर गर्दी करू नका, थोडासा त्याला हवा येऊ द्या. कोणा काय लागलं असेल तर. यस अंपायर, या बॉलवरती नो बॉल आणि त्याच्यावरती 2 धावा, म्हणजे टोटल 3 धावा आल्या. टीमची धावसंख्या 34. त्या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले 34. या धावसंख्येवरती धावफलक कमबॅक करावा लागेल. नो बॉल आहे म्हणजे आता उघडा डोळे, बघा नीट. फुटचा बॉल, फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी चुकी झाली आहे आणि तिथे आपण पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट झाली आहे. टीमची धावसंख्या 35 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्या आहे. ओमकार आता बॅटिंग वर येईल. फटका चांगला आहे, इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. टीमची धावसंख्या
थँक्यू. टीमची धावसंख्या झाली आहे 37-37. शेवटचा बॉल बघा. मोर्या संदीप दादा, आपल्याला विनंती असेल बॉलकडे देखील, मॅचकडे देखील लक्ष द्या. हो, हेलिकॉप्टर बाहेर काढलाय, लँड होतोय. थँक्यू. थँक्यू 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 मोरिया, थँक्यू. सांगूया प्लीज. थँक्यू. टीमची धावसंख्या झाली आहे 4 षटकानंतर 39. 12 चेंडू 8 धावांची गरज. 12 चेंडू 8 धावांची गरज आहे. आणि या षटकासाठी पुन्हा एकदा ओमकार आलाय. जबरदस्त फटका, काय फटका खेचलाय, बॉल सीमा पार. तू खींच मेरी फोटो, तू खींच मेरी फोटो, चल बेटा सेल्फी ले ले रे. ओहो, जबरदस्त. शुभम तुझ्यासाठी, शुभम तुझ्यासाठी. उस्मानी, तुफानी, लुटमानी, आणि इथे टायगरने फोडली, डरकाली. 6. परत एक वेळा लॉफ केला, कॅचेस कॉल, कम बॅक, विकेट. ओमकारसाठी, आता ओमकारसाठी, ओमकारसाठी. चाय पीने का मन था, चाय पीने का मन था, छक्का लगाने का मन था, वहां एलिवेशन कम था, एलिवेशन कम था. विकेट आली आहे, बॅटर आउट आलाय, कम बॅक केलंय ओमकारने. ओहो, परत उंच पुढे गेलाय, बॉल हवेत, स्वतः ओमकार जातोय बॉल पर्यंत, ओढ कॅच, कम बॅक केलंय. नावाचा चाललाय डंका, कमबॅक केलंय, कमबॅक केलंय. 9 बॉल 4 धावांची गरज आहे, 9 चेंडू 4 धावांची गरज. कमबॅक केलंय, हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिक होईल का? केपीएल ची पहिली हॅट्रिक. ओहो, इथे हाफ ट्रॅकर बॉल होता, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली, वेगाने धाव कंप्लीट झाली आहे. चिकी सिंगल. मोरिया स्पोर्ट्स यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. विनिंग शॉट मारला तर 8 बॉल 3 धावांची गरज.
सोडून दिलाय, प्रेशर आहे, वाईड बॉल, अवांतर धाव. बघा, बाहुबली मधला कटप्पा आणि मॅच मध्ये टप्पा हा भरपूर महत्वाचा असतो. रिव्हर्स स्विच, बॉलला फेकून दिलंय आणि या मॅच दिवस प्रत्येक खेळाडू या क्रीडा स्पर्धेची आतुरतेने वाट बघत होता आणि